काँग्रेसकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला यापूर्वीच विलीनीकरणाचा प्रस्ताव 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दिली होती ऑफर। शरद पवारांना राष्ट्रीय अध्यक्षपदाचीही होती ऑफर, मात्र पवारांनी अध्यक्षपदाची ऑफर नाकारल्याची माहिती। नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार। विधान परिषद निवडणुकीत विश्वासात न घेता उमेदवार दिल्याची तक्रार। जळगाव विधान परिषदेत रेश्मा काळेंच्या माघारीबाबत अद्याप तोडगा नाही। रेश्मा काळे या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार, महाजनांच्या उपस्थितीतल्या भाजप शिवसेनेतली बैठक निष्फळ। राम मंदिराच्या दानपेटीतून 5 कोटींचा अपहार करणारे अतिरेकी कोण? राऊतांचा सवाल। परंतु ज्यानं मंदिराला विरोध केला त्यानं बोलायची गरज नाही। नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। संबंधित लोक खूप प्रभावशाली, नाव घेतलं तर अडचणीत येईल, बृजभूषण सिंह यांचं वक्तव्य। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, अन्यथा दुबार पेरणीची वेळ येईल। सरकारच्या सूचनांनुसार शेतकऱ्यांनी पेरणी करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। तर एल निनोसाठी टास्क फोर्सची नियुक्ती केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। वारंवार कर्जमाफी मिळालेल्यांना 2 लाखांपर्यंतच कर्जमाफी, तर 40 लाख शेतकऱ्यांना काहीही न भरता कर्जमाफी मिळेल, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। कर्जमाफी मागे कुठलाही राजकीय हेतू नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। शेतकऱ्यांचा विरोध डावलून शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना, काँग्रेस नेते सतेज पाटील यांची माहिती। महामार्ग शेतकऱ्यांच्या नव्हे तर कंत्राटदारांच्या फायद्याचा असल्याची टीका। सोलापूरच्या बार्शीत मुख्याध्यापकाची कुटुंबासह सामूहिक आत्महत्या। शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यानं टोकाचं पाऊल, मुख्याध्यापकानं 2 मुलं आणि पत्नीला संपावून स्वतः केली आत्महत्या। नाशिकमध्ये कांदा खरेदीत महाघोटाळा, पोर्टलवर दाखवलेली खरेदी आणि प्रत्यक्ष गोदामातल्या साठ्यात तब्बल 24,749 टनांची तफावत। सप्टेंबर 2025चा अहवाल देऊन सुद्धा कारवाई नाही। शेगावातील प्रसिद्ध शेगाव कजोरीची औषध आणि प्रशासन विभागाच्या वतीने तपासणी। विभागानं विविध प्रकारचे नमुने सुद्धा घेतले। धार्मिक शहरातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ तपासणीच्या रडारवर। गुटखा विक्री प्रकरणात आता मकोका लावणार, अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांचा इशारा।